नमस्कार मंडळी, आज 20 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात अर्जुन पूर्णा आजीला बघायला येतो. पूर्णा आजी अर्जुनच्या मागे सगळेजण येतात. पूर्णा आई अश्विन पूर्णा आजीला तपासतो. सायली पूर्णा आजीच्या पायाला चोळते. कल्पना सुद्धा हाताला चोळत असते. अश्विन पूर्णा आजीच्या डोळ्यावर पाणी मारतो. पूर्णा आजी तिचे डोळे उघडते. सायली पूर्णा आजीला विचारते, कसं वाटते पूर्णा आजी? ठीक आहे मी. काय झालं तिला? थोडं बीपी लो झालं. अश्विन अस्मिताला सांगतो, पण आता नॉर्मल आहे. पूर्णा आजी, काय त्रास होतोय तुला आता? रांगी आल्यासारखंच वाटतंय रे. बरं मला सांग, तू काही झोपीची गोळी वगैरे घेतलीस का? तेव्हा कल्पना अश्विनला सांगते, अरे पूर्णा आजी झोपेच्या गोळ्या कधीच घेत नाही. देवाच्या कृपेने त्यांची झोप अगदी व्यवस्थित आहे. नमस्कार मंडळी, आज 20 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात अर्जुन पूर्णा आजीला बघायला येतो. पूर्णा आजी तो बघतो की पूर्णा आजी झोपू नये. त्याच्या मागोमाग घरातले सगळेजण येतात. पूर्णा आई सगळेजण पूर्णा आजीला उठवण्याचा प्रयत्न करतात. सायली पूर्णा आजीचा पाय चोळते, तर कल्पना त्यांच्या हाताला चोळत असते. अश्विन पूर्णा आजीला तपासतो आणि त्यांच्या डोळ्यावर पाणी मारतो. पूर्णा आजी हळुवारपणे डोळे उघडते. सायली पूर्णा आजीला विचारते, कसं वाटते पूर्णा आजी? ठीक आहे मी. काय झालंय तिला? थोडं बीपी लो आहे. अश्विन अस्मिताला सांगतो, पण आता नॉर्मल आहे. पूर्णा आजी, मला सांग, काय त्रास होतोय तुला? लानवी आल्यासारखंच वाटतंय रे. बरं मला सांग, तू झोपेची गोळी वगैरे काही घेतली होतीस का? अरे पूर्णा आजी झोपेची गोळी कधीच घेत नाही रे. देवाच्या कृपेने त्यांची झोप अगदी व्यवस्थित आहे. लानवी येते आणि बीपी सुद्धा लो झालाय, म्हणजे पोटात सिरेटिव्ह असण्याचे चान्सेस आहेत. काय? ते कसं पॉसिबल आहे? पूर्णा आजी, मला सांग, तू शेवटचं काय खाल्लं होतं? खाल्लं काही नाही. पूर्णा आजी आठवण्याचा प्रयत्न करते. पूर्णा आजीला आठवते की सदाशिव आणि मैनावतीने दोघांनी मिळून त्यांना कॉफी दिली होती आणि त्यानंतर त्यांना चक्कर आली. ती सांगते की मैनावतीने मला आग्रह करून कॉफी पाजली होती. नंतर मला हॉलमध्ये गरगडायला लागलं होतं. नंतर मला काही आठवतच नाहीये. सायली हे ऐकून म्हणते, म्हणजे त्या मैनावतीने तुमच्या कॉफीमध्ये काहीतरी टाकलं असेल. हो, त्यांनीच केलं असेल. बाप रे, माणसं किती भयंकर होती. स्मिता कल्पनाच्या बोलण्यावर म्हणते, हो नाहीतर काय. पैशांसाठी हे एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. लोक विमल पूर्णा आजीसाठी सूप करून आणते. पूर्णा आजी, आधी हे गरमागरम सूप पिऊन घ्या. नको ग, इच्छा नाहीये मला. अश्विन पूर्णा आजीला समजावण्याचा प्रयत्न करतो. पूर्णा आजी, हे बघ, सूप पिऊन घे. पोटात काहीतरी गेल्याशिवाय त्या गोळ्यांचा इफेक्ट कमी होणार नाहीये. पण सायलीला बसवते. सायली, ये तू पाच. सायली पूर्णा आजीला सूप पिऊ घालते. हे सगळं प्रिया बघवत नाही. तर मंडळी, प्रिया बघा आता इथे नाटक चालू करते. अश्विन, माझी पूर्णा आजी ठीक आहे ना रे? बरी आहे ना? ऍसिडिटी मुळे नंतर आफ्टर इफेक्ट काही होणार तर नाही आहे ना रे? नाही, काही होणार नाही. डोंट वरी. अर्जुन पूर्णा आजीच्या काळजीने घाबरलेला असतो. अश्विन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. दादा, काळजी करू नकोस रे. आपण घरात एवढे सगळे असताना पूर्णा आजीला कसं काय होईल? नको काळजी करूस. मला हुसकी जरी लागली तर माझ्या सुना, नातवंड माझ्या भोवती गोळा होतात, घाबरतात. मला आणखीन काय हवं? चला, मी बरी आहे आता. सगळेजण आपापल्या कामाला लागा. नाही पूर्णा आजी, मी कुठेही नाही जाणार. मी तुझ्याजवळ इथेच बसून राहणार. प्रॉब्लेम आहे का तुला? अर्जुन पूर्णा आजीला म्हणतो. प्रिया
करते की म्हातारीला काय ते भुंगेचं औषध दिलं. सगळे किती ड्रामा करतायत आणि हा मूर्ख अश्विन सुद्धा विरघळलो. सचिन टीव्हीवर न्यूज बघत असतो. साक्षी छान ड्रेस घालून आलेली असते. ती सचिनला आवाज देते, वाव काय कमाल दिसतेस तू, सिम्पली गॉर्जियस इज इट. ओ म्हणजे फायनली लक्ष गेलं तर टीव्ही मधून बाहेर बघण्याचा वेळ आहे तुझ्याकडे. वाटलं रिॲक्ट होतोच की नाही. कम ऑन, मी काय एवढा अनरोमॅन्टिक हाव असं वाटलं की काय तुला. आणि बाय द वे तू एवढी रेडी झालीयस, कुठे बाहेर जायचंय का. नो प्लॅन इज अ प्लॅन टुडे. आज मला तुझ्याबरोबर राहायचंय. अख्खा दिवस अख्खी रात्र फक्त तू आणि मी. तेव्हा टीव्हीवर न्यूज दाखवतात की खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले 2 कैदी जेलमधून फरार. 1 मिनिट, काय न्यूज आहे ही. खुनासाठी जेलमध्ये 2 कैदी फरार. 2 कैदी इथून फरार होऊ शकतात. तुला सांगतो सॅम, असं कॅनडा किंवा US मध्ये झालं ना तर त्यांना अक्षरशः आकाश पण बघता येणार नाही. आणि अशा क्रिमिनलची ना हीच लायकी आहे. साक्षीला मात्र खूप धक्का बसलेला असतो. सोड ना, म्हणजे विचित्र न्यूज मुळे तू तुझा मूड का खराब करून घेतोयस. अगं तसं नाही सॅम, पण मला एक गोष्ट समजत नाही. एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव कसा घेऊ शकतो. आय मीन त्यांना काही गिल्ट वगैरे काही आहेच नाही का. वरून हे कैदी असे जेलमधून फरार होतात. काय घाणेरडी विचारस्थळे असतील हे. सिरियसली साक्षी मात्र विचारातच असते. एक मिनिट, ते ना अचानक न्यूज बघितली नाहीतर हा विषय काढलाच नसता सॅम. आय एम सॉरी. ऐक ना, तू मगाशी काय बोलत होतीस सांग. लक्षात नाहीये माझ्या. ते जाऊ दे ना, काय सांगत होतीस मगाशी बोल ना. खरंच लक्षात नाहीये माझ्या. लक्षात आलं की सांगते तुला. की आठवलं तर मला सांगशील. हो सांगेल, पण हो सॅम, मला तुला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मला त्या प्रश्नाचं खरं उत्तर देशील. काय विचारायचंय. आज या लुक मध्ये तू आजच जीव घेणार आहेस की तू 2-4 मर्डर प्लॅन केले. जाऊया डिनरला जाऊया. नाही, तुला एक रिक्वेस्ट करते, म्हणजे आपण डिनरला इथे जवळ नाही जाऊया. रेस्टॉरंट मला फारसे नाही आवडत. दे आर व्हेरी क्राऊडेड. एक काम करूया, कुठेतरी लांबचं रेस्टॉरंट बघूया जिथे फार गर्दी नसेल. फक्त आपण दोघे. यू ऑलवेज गिव्ह कमांड माय ब्युटिफुल. आलेस म्हणून साक्षी तिथून उठून जाते. साक्षी गेल्यानंतर समीर म्हणतो की नशीब सॅम्पला कुठल्या तरी दूरच्या रेस्टॉरंटला जायचं, जे तिथे माझ्या ओळखीचे भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. अश्विन प्रियाला म्हणतो, काय भयंकर माणसं होती ती. चोऱ्या माऱ्या तर करायचीच, पण आज पूर्ण आजीचा जीव जाऊ शकला असता त्यांच्यामुळे. आणि अर्जुनचा मूर्खपणा आहे. दादा खरंच खूप मोठी चूक करून बसलाय. बरं झालं सायलीने त्याची चूक वेळेत लक्षात आली. तिनं बहुतेक बऱ्याच दिवसापासून सदा आणि मैनाच्या आगावर होती आणि वेळ आल्यावर हे बरोबर त्यांना पकडलं. का आता सायलीची बाजू घेणार आहेस. नाही ग, मला तर यातच आनंद आहे की ते इरिटिंग जोडपं आता कायमचं घराबाहेर गेलं. प्रिया विचार करते तर मला तर हे काही कळतच नाहीये की ते अरे आई बाबा घराच्या बाहेर गेले त्याचा आनंद मानायचा की ते सायलीचे आई बाबा नाही आहे त्याचं दुःख करायचं. त्या मैनाला काय गरज होती. नको तिथे तिचे डोळे मिसमिस करायची. सायलीला तिचे आई बाबा नाही आहेत हे वेळेत कळलं, हे फार बरं झालं. तर त्या दोघांनी घरात काय गोंधळ घातला असतात ना ते देवालाच माहित. अश्विनच्या या बोलण्यावर प्रिया चिडून उठते. सायली पुरे कर ना सायली. आणि इतकंच तुला वाटतं ना की जा तिच्या जवळ आणि तिचे पाय धर आणि तिला म्हण, वहिनी तूच नेहमी बरोबर असतेस.
माझी बायको तर कायम चुकीचं वागते. आलं नेहमी सारखं टोकाला गेलीस. अगं मी एवढंच म्हणतोय की आज जे काय झालं ते सुभेदाराच्या फायद्याचं झालं. अरे हो, त्या सगळ्याचं क्रेडिट फक्त सायलीला कशाला? आई म्हणजे मलाही त्यांचं खरं रूप आधी कळलं असतं. मी हेच केलं असतं. या सिच्युएशन मध्ये कुणी असंच वागलं असतं. ठीक आहे यावर आता आपल्यात वाद नको. चल मी निघतो असं म्हणून अशी निघून जातो. सायली अर्जुनला म्हणते हे असलं काही घडतंय याच्यावर माझा विश्वासच नाहीये. लोखंडे काय चोऱ्या करून नाही गेले. पुन्हा आजीला गुंगीचं औषध दिलं त्यांनी आणि हे सगळं माझ्या मूर्खपणामुळे झालंय. त्यांना आधीच घराबाहेर हाकलायला पाहिजे नव्हतं. असं काही बोलू नकोस. तुला चांगलंच माहित आहे की ते दोघे तुझ्यामुळे नाही माझ्यामुळे आले त्या घरात. त्यांना घरी घेऊन येण्याची खूप घाई केली आणि तू मला बोलून दाखवलं तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. ते घरात आपल्याला संशय यायला हवा होता. अहो कसे वागलेत ते. मला आठवतं की भाऊबीजेच्या वेळेस त्यांच्या मुली सायलीने पैसे दिले होते. ते काय कमी होतं का? दोघे कमी होते का? म्हणून त्यांच्या मुली आल्या आणि पैसे उकळून घेऊन गेलेत आपल्यापासून. ते जे काय म्हणाले होते ना की मी माझ्या मुलीच्या घरी राहिलो होतो तेही मला थापच वाटते. मला नाही वाटत त्यांच्यापैकी कुठलीही मुलगी त्याच्या वडिलांना असं घरात ठेवील. खरं आहे ते खोटच होतं. बघ मधुभाऊंच्या काळजीपोटी मी तुला सांगितलं नाही. ते 2 दिवस त्यांच्या मुलीकडे नाही पोलीस कस्टडीत होते. काय? तेव्हा अर्जुन घडलेला प्रकार सगळं सांगून देतो सायलीला. चैतन्याने इन्स्पेक्टर सावंतला फोटो दाखवला होता सायलीच्या आईवडिलांचा आणि त्याच्याहून इन्स्पेक्टर सावंतने त्यांना हे म्हटलं होतं की चोरीची काही केस आहे का किंवा दारू पिऊन तमाशा वगैरे काही केलाय. आणि इन्स्पेक्टर सावंतने सांगितलं की त्यांनी दुकानाची काच फोडली आणि पुढे जाऊन एका जणाचं पाकिट मारलं. म्हणजे त्या सदाशिवमुळे तुम्हाला मान खाली घालावं लागली. माझे वडील आहेत असं वाटलं म्हणून. किती संधी साधू माणसं होती बघताय ना तुम्ही. आणि मी त्यांची मुलगी आहे हा गैरसमज तेवरच पडला म्हणून त्यांनी जेवढा मिळेल तेवढा फायदा करून घेतलाय त्यांनी. तू शांत हो. मी मिस्टर सावंतांना सांगेल की ते अंडरस्टँडिंग होतं. अहो गैरसमज जाणे का होईना तुमचा अपमान झालाय ना. नाही सहन करू शकत मी तुमचा अपमान. सायली तिथून निघून जाते. सायली ऐक ना. रविराज पेपर वाचत असतो. प्रतिमा जवळ येते आणि हसून म्हणते पेपर उघडल्या नाटकाच्या जाहिराती वाचायच्या ही तुमची जुनी सवय अजून गेली नाही. अशी कशी जाईल. आपलं लग्न झालं न तेव्हा पनवेलमध्ये नाटकाचं थिएटर सुद्धा नव्हतं. आपण फक्त नाटक बघण्यासाठी मुंबईपर्यंत जायचो. आठवतंय? बरं आता तो पेपर राहू द्या आणि ही यादी बघा जरा. मला सांगा मोठ्या चौकात ते उदबत्त्याचं दुकान होतं बघा जुनं. ते आहे का हो अजून? आहे ना. मग उदबत्त्या तिथूनच आणा आणि बाकी सगळं आपल्या नेहमीच्या वाणीकडून. आणि हे पहिले 4 सामान आहेत ना ते मला आत्ताच हवे त्यामुळे आता तुम्ही लगेच निघा आणि पेपर नका वाचू. टाळ करू नका आणि निघा. रविराज प्रतिमाकडे बघतच राहतो. काय झालं असं का बघताय? हे तुझे बायकोच्या हक्काने सांगतेस. इतके वर्ष तेच मिस करत होतोस. बरं ऐका. प्रतिमा रविराजला पूर्ण यादी समजावून सांगते. प्रिया विचार करत असते सायलीने त्या मैना आणि सदाशिवला घराबाहेर काढलं ते बरं झालं. माझ्या डोक्यावरची तलवार तरी गेली. पण आता अर्जुन सायली नव्याने जर सायलीच्या आईबाबाचा शोध घ्यायला लागले तर पुढे मागे करायला प्रतिमा आणि किल्लेदार आहेस. केक काय भरवताय, मिठ्या काय मारताय. अजून 2-3 इमोशनल ड्रामे झाले तर सायली त्यांची मुलगी आहे हे कळायला फार काही वेळ लागणार नाही. आत्ता पुरतं आईबाबाचं प्रकरण मिटलंय पण ते कधीही माझ्या गळ्याशी येऊ शकतं. अर्जुन विचार करतो की सायली सगळा आरोप स्वतःवर
जरी घेत असली तिची अजिबात चूक नाहीये. त्या लोखंडेला घरात आणलं हे माझी एकट्याची चूक होती. तिला सॉरी म्हणायलाच हवं. अर्जुन सायली जवळ जातो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बायको. कानाला हात धरून म्हणतो, माझ्यामुळे ते लोखंडे तुझ्या आयुष्यात आणि आपल्या घरात आले. मी पुरावे गोळा करायला पाहिजे नव्हते. सॉरी. माफी नका हो मागू तुम्ही. तुमच्या हाती पुरावे नसूनही तुम्ही माझी साथ दिली. मीच तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. मी सतत तुमच्यावर खूप चिडचिड करते ना. सगळ्यांचा राग तुमच्यावर काढते. पण काय करू, मनात जी खटखट होत असते ना, ती काढण्यासाठी माझ्या हक्काचा माणूस तुम्हीच आहात ना. तुला खरं सांगू का, जेव्हा सायली 2.0 चिडते ना माझ्यावर, मला खूप आवडते. पण तरी मला एक गोष्ट कळत नाहीये. हा सगळा गोंधळ ज्या फोटोमुळे झाला, तो फोटो लोखंडेच्या भिंतीवर आलाच कसा? एक्झॅक्टली माय पॉइंट. मलाही हाच प्रश्न पडलाय. लोखंडेच्या फॅमिली फोटोमध्ये तू कशी काय होतीस? या सगळ्याचा विचार मला आधीच करायला पाहिजे नव्हतं, पण मीच घाई केली. अर्जुन पुन्हा कान पकडतो आणि सॉरी म्हणतो. पुरे आता. आणि खरं सांगू, तुम्हाला पटत नसतानाही तुम्ही माझी साथ दिली. त्यामुळे माझ्या मनात असलेला तुमचा आदर अजून वाढलाय. माझा गुणी नवरा ग बाई. बायको, मला ना कळतच नाही आपलं भांडण सुरू आहे की संपलं. तू ना एक कोड आहेस, माय स्वीट पर्ल. पण असं म्हणून तुमची सुटका होणार नाहीये. की असूनही पुरावे नीट गोळा केले नाही याची शिक्षा तर तुम्हाला मिळालीच पाहिजे. ओके बॉस, जी शिक्षा द्याल ती मंजूर आहे. तर तुमची शिक्षा ही असणार आहे की तुम्ही मला मांडीवर थोपून झोपायचं. सायली अर्जुनच्या मांडीवर झोपते. अर्जुन विचार करतो की किती दिवसांनी माझ्या बायकोला अशी शांत झोप लागली. पण तरीही हे प्रकरण संपलेलं नाहीये. सायलीचा फोटो लोखंडेच्या घरी कसा काय आला? तेव्हा सगळे माझे डाऊट कनेक्ट कसे काय झाले हे मी शोधून काढेलच. सायली पुसपास करत असते. अर्जुन विचारात असल्यामुळे तो टावेल बेडवरच टाकून देतो. ते सायली बघते. काय आहे टावेल? नाही, ते मलाही दिसतंय, पण तो टावेल पलंगावर का आहे हे विचारते मी. सॉरी, विसरलोच मी. नाही, नंतर सॉरी म्हणल्यापेक्षा आधीच अशा चुका नका करत जाऊ ना. खुला टावेल असतो तो असा टाकायचा असतो का आधी वाळू घालायचा असतो? छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण हाताला ना तुमच्या वळणच नाहीये. मी सतत बोलत राहते. ओके, टावेल जातो आणि सुकवतो म्हणजे झालं, विषयच बंद करायचा ना. हो, बंद केला तर बरं होईल ना, नाहीतर ऑफिसला पोहोचायला संध्याकाळ होईल मला. म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताय? अहो, मग आपण कुठे जायचं? कुठे? अहो, असं काय करताय? लोखंडेकडे जायचंय ना आपल्याला. त्यांना जाऊन विचारायला नको का की तो फोटो त्यांच्याकडे कुठून आला? तर त्यांची तोंड बघायची पण इच्छा नाहीये माझी. या प्रकरणाशी मुळाशी गेल्याशिवाय माझं चैन नाही पडणार. मी सुद्धा थांबणार नाही. मला हे शोधून काढायचं की तुझी आणि मैनावतीची DNA टेस्ट मॅच कशी काय झाली. हे बघ, मला त्या लॅबवर पूर्ण विश्वास आहे आणि ती लॅब माझ्या विश्वासाची आहे. तुमचे DNA पेपर्स मॅच कसे काय झाले? आपण DNA टेस्ट परत करूया. परत? जे माझ्या बायकोशी इमोशनशी खेळले त्यांना मी घराबाहेर काढून थांबणार नाही. जे काय झालं ते का झालं ते मी शोधून काढेलच. अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. सायली सुद्धा गोड आवाजाने म्हणते, हे असं एकमेकांकडे बघून काढता येणार आहे का? त्यासाठी लोखंडेकडे जायला हवं ना, बाहेर जायलाच हवं ना. काय चाललंय तुमचं? नाही, एक काम करतो, रेडी होतो, आधी ऑफिसला जातो. एक अर्जंट मीटिंग आहे, ती अटेंड करतो आणि तुला फोन लावतो. आपण भेटू आणि जाऊ. नक्की कॉल कराल ना? हो, म्हणजे एकदम नक्की करेल. बरं, आता खाली येऊन नाश्ता करा आणि पटापट आवरा. सायली निघून जाते. माझी बायको ती गोड बघत होती नाही.
तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन, सायली, सदाशिव आणि मैनावतीला भेटायला जातात. सदाशिव आणि मैनावती अर्जुन सायलीच्या पाया पडतात. तुमच्या पाया पडते हो. तुम्ही आमच्या घरात चोरी केली म्हणून आम्ही तुम्हाला हाकलून लावलं, पण तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हतं तुम्ही पुन्हा आजीच्या जीवाशी खेळलाय. आता आम्हाला आमच्या प्रश्नाची खरी खरी उत्तरे द्या. आणि जर तुम्ही आम्हाला आमच्या प्रश्नाची खरी खरी उत्तरं नाही दिली तर अस्मिता सुद्धा बाहेर च्या मैत्रिणीसोबत जेवायला आलेली असते आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये साक्षी आणि सचिन पोहोचतात. सचिनने अस्मिताला बघितलेलं असतं. तो तिथून उठून जाण्याचा प्रयत्न करतो. तिथून साक्षीला घेतो आणि निघून जातो. अस्मिताचं लक्ष जाते की तो सचिनच असेल का. अस्मिता त्याच्या मागोमाग जाते. एका माणसाच्या खांद्यावर हात ठेवते. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.